राज्यामध्ये आयोजित पहिली राज्यस्तरीय परिषदेला लाभलेले परिषदेचे सन्मान्य उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नांदेडचे सुपुत्र आदरणीय नामदार श्री अशोकराव चव्हाणजी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माननीय नामदार संजय पाचोळेजी सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि तरुण नेते या कार्यक्रमाला भारत वानखेडे अध्यक्ष मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदेश दलित संघटनेचे अध्यक्ष माजी मित्र सन्मानित सुरेशदास गायकवाडजी श्री उपस्थित समस्त दलित विचारवंत आंबेडकरी विचारवंत बंधू भगिनी आणि मित्रांनो, आरक्षण हे अशा व्यक्तींसाठी या ठिकाणी भारतीय संविधानानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळवून दिलं। सामाजिक दृष्टिकोनातून वंचित आहे असा जो प्रवर्ग आहे त्या प्रवर्गाला अनुसूचित जाती आणि जमातीच्या नावावर पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेच्या संविधानामध्ये त्याला घेऊन या देशामध्ये आरक्षण देण्यात आलं आणि यापूर्वी सर्वप्रथम जर आरक्षण देण्याची प्रक्रिया जर तुम्ही या ठिकाणी राबवली असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी राबवलेली होती ती आपल्या सर्वांना या ठिकाणी माहितीच आहे आणि याचा उल्लेख खास करून आरक्षणाच्या माध्यमातून हा वर्ग प्रशासन शिक्षण आरोग्य यंत्रणे आणि इतर बाबींमध्ये या देशातल्या जनतेच्या बरोबरीने उभा राहावा तो त्यांची आर्थिक स्थिती सुद्धा व्यवस्थित व्हावी या दृष्टिकोनातून तत्कालीन या देशातल्या स्वातंत्र्यपूर्व विचारवंतांनी या ठिकाणी केलेला होता। असं म्हणतात राग आंबेडकर हा एक आजार आहे। हा आजार झालेल्यांना दिवसभर सर्व काही स्वच्छ दिसते आणि रात्री झाली की त्यांना दिसत बंद होते। गेल्या काही वर्षात देशात एक नवीन राजकीय आजार बळावला आहे त्याचे नाव आहे राजकीय आगळेपणा। सोप्या भाषेत त्याला जर सांगायचं झालं तर सध्या अंधश्रद्धेच्या नावावर अंधभक्तीच्या नावावर हा आजार या ठिकाणी ओळखला जातो। हा अंधभक्तीचा आजार लढण्याला गेल्या 70 वर्षात या मागासवर्गीय दलित समाज झालेली प्रगती विकास काही दिसत नाही त्याचे बरोबर दिसणारे कारण हा या अंधभक्तांना काँग्रेसने सत्ता करी काँग्रेसने आरक्षणाची संकल्पना संविधानाच्या माध्यमातून राबविली आणि देशातील दलित आदिवासी मागासवर्गीयांना यांचा विकास का केला याची चीड हे मूळ कारण आहे। अनेकांना प्रश्न पडला असेल या ठिकाणी की मी काँग्रेसचं नाव या ठिकाणी का घेतो आहे, परंतु हे विसरायला नको जेव्हा सिक्रेट इलेक्ट्रेट ब्रिटिशांनी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नियुक्त केला होता त्यावेळेला महात्मा गांधीजी उपोषणावर बसले पुण्यामध्ये आणि एक समझोता ज्याला पुनर्बॅक म्हणतात तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला आणि त्या समझोत्यामध्ये त्या पुनर्बॅकमध्ये जी 9 कलम आहेत त्यामधली जी मुख्य कलम आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट रिझर्वेशन इन एज्युकेशन हे महत्वाची त्या ठिकाणची कल्पना आहे आणि ती कल्पना लक्षात घेऊन काँग्रेस पक्षानं त्याची मुलं आपल्या खांद्यावर घेतली की आपल्या नेत्यांनी हे कमिटमेंट या देशाशी केलं या देशाच्या दुसऱ्या नेत्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत एक समझोता केला
म्हणजे ही आपली जबाबदारी झाली आणि ती जबाबदारी जेव्हा भारतीय संविधानात त्या ठिकाणी मांडली गेली तर आता आठवत असेल की 29 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेची जे शेवटची बैठक झाली त्या बैठकीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवर्जून या बाबीचा उल्लेख केला की मी धन्यवाद देवीचे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि खास करून या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आणि मी धन्यवाद देवीचे संसदेच्या संपूर्ण सभासदांना आणि त्या काळामध्ये संसद म्हटली की संपूर्ण काँग्रेस पक्षाचे खासदार होते तर एक एखाद मुस्लिम लीगचा एखाद त्या तत्कालीन जनसंघाचा आणि बाबासाहेब आंबेडकर एकनाथ फेडरेशनचे खासदार होते आणि त्यामुळं मेजॉरिटी काँग्रेसचे खासदार असताना आणि त्यामध्ये मोठा प्रवर्ग हा बॅरिस्टरच्या दर्जाचा असताना विचारांचा असताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांचं त्या ठिकाणी स्वागतच केलं नाही तर त्यांचा कौतुकही अनेक वेळा केलेला आहे. त्या लोकांनी संविधान सभेमधल्या ज्या डिबेटच्या 5 ग्रंथ जे या ठिकाणी अवेलेबल आहेत त्याचं वाचन मनपूर्वक केलं पाहिजे की जेव्हा संसदेमध्ये आगमन व्हायचं 2 व्यक्ती पहिली व्यक्ती होती पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचं आगमन झाल्याबरोबर आपली संसद उघडून व्हायची आणि बाता वाजवून त्यांचं स्वागत करायची आणि दुसरी व्यक्ती होती ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे ज्यांची एंट्री झाली सगळे लोक उभं राहायचे आणि बाता वाजवून त्यांचे स्वागत करायचं. हे आपण विसरता कामा नये की तत्कालीन संसदेनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांच्या भारतीय स्वातंत्र्य निष्ठेला संपूर्णपणे त्या ठिकाणी मान्यता दिलेली होती आणि त्यातून हे आरक्षण या देशाला प्राप्त झालं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये त्यांचं एज्युकेशन झालं त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि त्यातून आरक्षण कायदा या ठिकाणी निर्माण झाला आणि एससी एसटीला रिझर्वेशन ओबीसीला रिझर्वेशन हे या ठिकाणी सुरू झालं. जर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी साठी संविधानात तरतूद करून ठेवली नसती तर कदापिही आपल्याला रिझर्वेशन मिळालं नसतं. आणखी एका व्यक्तीचं मी या ठिकाणी नामोल्लेख करू इच्छे की बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर या आरक्षणाची धुरा दलित मागासवर्गीयांच्या विकासाची प्रगतीची धुरा ही दिवंगत जवाहरलाल यांच्या खांद्यावर आली आणि ते रेल्वेला मंत्री झाले तर रेल्वे त्यांनी आरक्षण मोडून काढलं. ते कोणत्या टेलिकॉमला मंत्री झाले तिथं त्यांनी तिथलं आरक्षण भरलं. ते डिफेन्सला मंत्री झाले त्यांनी डिफेन्सला आरक्षण भरलं. अशा पद्धतीनं सगळ्या ठिकाणी आरक्षणाला सुरुवात होऊन ते आरक्षण शिक्षणापर्यंत गेलं आणि श्रीमती इंदिरा गांधी जेव्हा या देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांनी जे बँकांचं नॅशनलाइज केलं त्या नॅशनलाइज बँकांच्या मध्ये सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मांडलं आणि आरक्षणाची तरतूद देऊन आमच्या लोकांना नवीन वाट त्या ठिकाणी उपलब्ध केली. तर जेव्हा या देशाचे पंतप्रधान राजीव गांधी झाले तर त्यांनी शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करत असताना नवीन मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी सुद्धा आरक्षणाची तरतूद केली. आणि जेव्हा युपीएचं सरकार होतं त्या युपीएच्या सरकारमध्ये एका काँग्रेसच्या नेत्यानं जेव्हा आरक्षणाच्या विरुद्ध भाषा बोलण्याची त्या ठिकाणी काम केलं त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधी त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आहेत या तात्काळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की खबरदार जर तुम्ही एससी एसटीच्या आरक्षणाला सरकार लावली मला मित्र या ठिकाणी सांगा की तरतूद भारतीय संविधानात आहे. त्या संविधानाच्या तरतुदीमुळे या देशामध्ये कोरा मतला
आणि त्या ठिकाणी ओबीसीचं सुद्धा आरक्षण या ठिकाणी लागू झालं आणि त्या ठिकाणी आरक्षण लागू करत असताना जे अडथळे लोक सांगतात ते अडथळे नव्हते, मुळात विचारसरणीचा फरक होता. तर त्या विचारसरणीने भारताच्या या आरक्षण कबूल केलं आणि आज या तिन्ही कम्युनिटीला या ठिकाणी आरक्षणाची तरतूद झालेली आहे आणि ही तरतूद बघून या ठिकाणी काही लोक घरात करतायत, अंधभक्ताचं काम या ठिकाणी करतायत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आणण्याचं काम जर तुम्ही करत असेल तर ते आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आपल्याला आठवत असेल की मागील बिहारच्या निवडणुकांच्या पूर्वेला या बिहारमध्ये जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक श्री मोहन बाबूजी म्हणाले होते की आरक्षणाच्या कायद्याला या ठिकाणी सुद्धा तपासून घेतलं पाहिजे, त्याचा आढावा घेतला पाहिजे. अशा प्रकारे वक्तव्य करून हेच सरसंघ चालक आहे की ज्यांनी गायीच्या नावावरती मुसलमानांना भेट मारण्यासाठी मॉबलिंचिंगचा कार्यक्रम या ठिकाणी त्याच्यामध्ये राबवण्याचं काम केलं, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी अंधभक्त दिसले नाही आणि ते आता असं म्हणतात की हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एक आहे. तर हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एक आहे तर मग या देशाच्या दलितांचा, बौद्धांचा, आदिवासींचा आणि मागासवर्गीयांचा डीएनए हा काय वेगळा डीएनए आहे काय? हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि असं म्हणून ते या ठिकाणी देखील राष्ट्रीय डेडिकेटरचा प्रश्न या ठिकाणी करतात. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य अजेंडा हा आहे की या देशातला दलित, या देशातला आदिवासी, या देशातला मागासवर्गीय हा ग्रामीण समाजाच्या बरोबरीनं खांद्याला या ठिकाणी उभा झाला नाही पाहिजे, अशा प्रकारचं यांचं वर्तन आहे. मी कोणत्या एखाद्या समाजाला दोष देत नाही, ग्रामीण समाजाला दोष देत नाही, त्यामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत, असेही लोक आहेत त्या ठिकाणी की जे लोक आजही गरीब आहेत आणि त्यांना संधी उपलब्ध नाही, परंतु त्यांना संधी उपलब्ध करून देत असताना आपण दलित, मागासवर्गीय यांचा बळी घेऊ नका, हे माझं या ठिकाणी सांगणं आहे. मित्रांनो, या विचारानं या ठिकाणी 25 मे 2004 रोजी पदोन्नती 33% आरक्षण देणारा GR काढण्यात आला. या GRला मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाने 2017 मध्ये हा GR रद्द केला, त्यामुळे आरक्षण रद्द झाले. मग पुन्हा 29 डिसेंबर 2017 देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं GR काढून ते ओपन कॅटेगरीच्या लोकांना त्या ठिकाणी प्रमोशन देण्याचं काम केलं. रिझर्वेशनचे जागा या ठिकाणी वाढवून ठेवल्या आणि त्यानंतर 2018 जगन सिंग चक्करली सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की पदोन्नतीचे आरक्षण हे त्यांनी वैध केलं आणि 12 आठवड्याची मुदत दिली राज्य सरकारला त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडायला, परंतु महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं नाही आणि मग त्या आपण आढावा केली. तेव्हा एक समिती तयार करण्यात आली, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक GR निघाला ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या डिसेंबर मध्ये आणि त्यानंतर त्या तो GR पुन्हा रद्द करण्याचं काम हे 7 मेचा GR काढून या ठिकाणी करण्यात आला. तर 7 मेच्या GRला केवळ ओपन कॅटेगरीला प्रमोशन देण्याचं काम केलं, आरक्षणाचे पदही त्याच्यात काढून टाकले, म्हणून त्याचा विरोध आम्ही केला आणि आजही तो विरोध या ठिकाणी आमचा सुरू आहे. जोपर्यंत राज्य सरकार यावर निर्णय करणार नाही तोपर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळात आपला प्रतिनिधी म्हणून
मी त्या ठिकाणी आवाज उठवेल आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल आणि हे काम करत असताना कसली त्या ठिकाणी जमा बाळगली जाणार नाही याची आपण खात्री ठेवावी हे त्या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि जाता जाता एवढंच सांगेन की अलीकडच्या काळामध्ये तरुणांची दुसरी लाट सुरू होती. काही आरक्षणाचे इश्यू सुरू झाले, त्यामध्ये मराठा आरक्षण, त्यानंतर ओबीसी आरक्षण, मध्ये आपलं आरक्षण, त्यानंतर जनसुनीकडे महासंकटा राज्यात महापूर आला. यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हा आवाज काही काळ उचलू शकत नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. परंतु निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण या इश्यूवर पुन्हा आमचा आवाज उलट झालेला आपल्याला दिसेल. या शब्दात आपल्याला खात्री देऊन की आपला आवाज म्हणून तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळात काम करील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि या परिषदेचं उद्घाटन झाल्याचं या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद. काय बोला वानखेडे साहेब बोला. तुम्ही वानखेडे साहेब बोला. एक मिनिट सर, वानखेडे सर बोला. माईक घ्या कसं लावायचं पकडा. हॅलो. राज्याचे माननीय मंत्री महोदय नितीनजी राऊत साहेब यांनी आपल्याला नागपूर येथून राज्यातील तमाम बहुजन अधिकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा आहे. परिषदेमध्ये राज्य लेवलवर जी पहिल्या परिषदेत त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आपल्याला आरक्षणाचा जो लढा आहे तो लढा पूर्णपणे यशस्वी झाल्याशिवाय आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण थांबणार नाही. आणि महोदयांनी आपल्याला हेही खात्री दिलेली आहे की कोरोनाची परिस्थिती बघता किंवा अनेक मुद्दे आपल्या समोर मांडलेले आहेत आणि माननीय मंत्री महोदयांना संघटनेच्या पाठीशी किंवा आपल्या समाजाच्या पाठीशी कशा ताकदीशी आम्ही उभे आहोत हे या ठिकाणी आपल्याला संबोधित केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की राऊत साहेब हे या राज्यातल्या सर्व मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना 33% बिंदू नमावणीप्रमाणे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सुद्धा संघटना महाराष्ट्रातल्या सर्व संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत. भाडाचे पदाधिकारी असतील, सर्व संघटनेचे पदाधिकारी आहेत, महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी आलेले आहेत. या ठिकाणी विशेष करून आम्ही कोरोनाचे सर्व पालन शासनाच्या नियमाचं पालन करून इथं आम्ही उपस्थित केलेल्या पदाधिकाऱ्यांनी अगदी काटेकोर पालन केलेलं आहे. परंतु बंधू आणि भगिनींना आपल्याला या राज्याची पहिल्या परिस्थितीमधून खात्री देतो की आता दुसरे माननीय मंत्री महोदय आपल्याला संबोधतील. राज्यात शासन करते जी जनता मंत्री महोदय असतात त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला पूर्ण आश्वासन मिळालं मला खात्री आहे. आणि जोपर्यंत हा लढा यशस्वी होणार नाही तोपर्यंत मी आणि माझ्या राज्याचे सर्व पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर उत्तमरावजी सोनकांबळे साहेब या ठिकाणी आज सेवानिवृत्त जरी होतात तरी पूर्ण वेळ आम्हाला या संघटनेला वाहून देणार आहे. त्यांनी समाजाच्या सर्व तळागाळातल्या लोकांना आम्ही न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यावेळी माझं सुद्धा मार्गदर्शन होणार मी खूप बोलणार नाही, पण मान्यवर या ठिकाणी बरेच आहेत. तत्पूर्वी आपण आता एक सीमाताईचा एक चांगला गीताचा कार्यक्रम करूया. सॉरी साहेबाचे आभार माना. मी या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना आणि राज्यातल्या सर्व मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेषपणे जे मार्गदर्शन केलेले आहे त्यांचे संघटनेच्या प्रतिनिधी सर्वांच्या पदाधिकारी आणि इतर सर्व राज्याच्या सर्व संघटना आलेल्या आहेत त्याचे महत्वाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक पदाधिकारी या सर्वांच्या म्हणजे राज्यातल्या सर्वांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी लाख त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर त्यांनी विशेषपणे उद्घाटन सुद्धा केलेलं आहे ते त्यांच्यासोबत सुद्धा त्याबद्दल सुद्धा आभार मानतो. आणि मी पुन्हा विनंती करतो की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आपल्यासोबत पुन्हा एक बैठकीचं आयोजन करावं अशी मी मागणी सुद्धा करणार आहे. मित्रहो, महाराष्ट्राचे जे आंबेडकरी समाजाचं भूषण सर्व बहुजन मागासवर्गीय समाजाच्यासाठी म्हणून जे विविध आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मध्ये हे प्रश्न लोंबकळत पडलेले आहेत या सर्व प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून धडाडीचे आपले सर्वांचे लाडके मंत्री महोदय आदरणीय नितीनजी राऊत साहेब यांनी आताच या पहिल्या आरक्षण परिषदेचं उद्घाटन या ठिकाणी केलं आहे आणि आपल्या सर्वांना संबोधित केलेलं आहे. मी संघटनेच्या वतीने
संघटनेचा राज्य महासचिव म्हणून डॉक्टर उत्तम सोनकांबळे आणि संघटनेचे मंत्रालय तथा प्रदेश अध्यक्ष आदरणीय भारतजी वानखेडे साहेब आणि सर्व संघटनेच्या तमाम महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सभासदांच्या वतीने मी त्यांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. माझा आज सेवानिवृत्ती होत आहे या अनुषंगाने ही पहिली परिषद 31 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा मी एक सत्कार मूर्ती म्हणून मी साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेब माझ्या ह्या सत्कार सोहळ्यालाही उपस्थित राहिलेले आहेत, तेव्हा त्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करून सीमाताई पाटील आणि जाली मोरे या ठिकाणी भीमगीताचा निश्चितच आपण या ठिकाणी जे बोललात त्याला माझी संमती आहे आणि मी संपूर्णपणे मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या पाठीशी उभा राहील. तद्वतच लवकरच माझ्या मंत्री कार्यालयामध्ये तुम्हा लोकांना बोलावून एक आपण दिशा त्या ठिकाणी ठरवू आणि एक नवीन आरक्षण धोरणाच्या संबंधाने आपले प्रश्न मार्गी लावून हा विश्वास त्या ठिकाणी देतो आणि तुमच्या सत्कार सोहळ्याला निश्चितपणे मी पाठीशी राहील एवढं या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद. यानंतर राज्यामध्ये 6 परिषदा विविध विभागामध्ये आम्ही घेणार आहोत. थांबा थांबा साहेब त्यांना जरा गाण्यावर स्वागत करा. आणि हिवाळी अधिवेशनावरती आम्ही प्रचंड मोर्चा सुद्धा या ठिकाणी काढणार आहोत. ओबीसी संघटना असतील, आंबेडकरी समाजाच्या सामाजिक संघटना असतील, बहुजन समाजातले सर्व ओबीसीचे या ठिकाणी नेते आहेत, काकासाहेब खंबाळकर आहेत आणि विविध या ठिकाणी महाले साहेब आहेत ओबीसी महासंघाचे, जे की महाराष्ट्राचा तो चेहरा आहे. सर्व हे लोक घेऊन आम्ही प्रचंड मोर्चा आपल्या नेतृत्वाखाली आम्ही नक्कीच या आरक्षणाच्या संदर्भामध्ये नागपूरला हिवाळी अधिवेशनावरती प्रचंड मोर्चा आम्ही काढणार आहोत. तेव्हा शासनाला मी या ठिकाणी नम्र विनंती करतोय संघटनेच्या वतीने की आपण तातडीने याच्यावरती निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून पदोन्नतीचं 33% जे भिन्नमानाप्रमाणे आरक्षण आहे ते तातडीनं या ठिकाणी लागू करावं एवढीच या प्रसंगी मी विनंती करतो. माननीय मंत्री महोदय, आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी राऊत साहेब यांनाही मी संघटनेच्या वतीने विनंती करतो, आपण वेळाचा वेळ ठेवून आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित केलं